कलाकारांचे जीवन वादविवादाने भरलेले असते। त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सी होत असतात। कधी कधी यामुळे अनेक कलाकारांना जेलची हवा देखील खावी लागते। आज आम्ही अशाच काही मराठी कलाकारांची यादी बनवली आहे ज्यांना काही कारणास्तव पोलिसांनी अटक केले होते। चला तर व्हिडिओ सुरू करूया। रमेश भाटकर 2007 साली रमेश भाटकर यांच्यावर एका नवोदित अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते। या काळात त्यांना पोलिसांनी अटक केली होती। मात्र पुढे 2010 साली रमेश भाटकर यांची निर्दोष सुटका झाली। या काळात स्वतः वकील असलेल्या त्यांच्या पत्नी मृदुला यांनी रमेश भाटकर यांना खंबीर पाठिंबा दिला होता। पुढे 4 फेब्रुवारी 2019 रोजी कर्करोगामुळे रमेश भाटकर यांचे निधन झाले। आता मृदुला भाटकर यांना बढती मिळाली असून त्या हायकोर्टाच्या न्यायाधीश म्हणून काम करत आहेत। सारा श्रवण झी मराठी वाहिनीवरील पिंजरा मालिकेमुळे घराघरा पोचलेली अभिनेत्री म्हणजे सारा श्रवण। याशिवाय अनोळखी, तू तिथे मी या मालिकांमध्ये तिने काम केले। याशिवाय एकापेक्षा एक या डान्सिंग रियालिटी शोमध्ये आपल्या डान्सची झलक तिने दाखवली होती। 2018 साली अभिनेता सुभाष यादवकडून खंडणी उकाळल्याच्या आरोपामध्ये तिला अटक झाली होती। नवोदित अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप करून त्याच्याकडून खंडणी उकाळल्याचा आरोप सारावर करण्यात आला होता। या केस दरम्यान तिला काही काळ जेलमध्ये जावं लागलं होतं। प्रकरण शांत झाल्यावर ती दुबईला निघून गेली। सारा सध्या आपल्या नवऱ्यासोबत दुबईत स्थायिक झाली आहे। मयुरेश कोटकर अभिनेते मयुरेश कोटकर हे त्यांच्या ऐतिहासिक भूमिकांसाठी ओळखले जातात। 2021 साली मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेते मयुरेश कोटकर यांना अटक झाली होती। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कोटकर यांच्यावर कारवाई केली होती। न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनावर त्यांची मुक्तता झाली होती। ममता कुलकर्णी अभिनेत्री ममता कुलकर्णी 90च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होती। सिनेसृष्टी सोडल्यानंतर काही काळापासून ती परदेशात वास्तव्यास होती। नुकतीच ममता आता भारतात परतली आहे। परदेशात असताना अंमली पदार्थ विरोधी कारवाई तिला केनियात अटक झाली होती। भारतातही तिच्यावर अशीच एक केस चालू होती। मात्र सध्या तिला या केसमधून क्लीन चिट देण्यात आली आहे। केतकी चितळे सतत वादविवादात असणारी अभिनेत्री म्हणून केतकी चितळे ओळखली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे हिला 2022 साली अटक करण्यात आली होती। जेलमध्ये जाण्याची तिची एकमेव खेप नाहीये। सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या केतकीला आतापर्यंत 3 ते 4 वेळा अटक करण्यात आली आहे। अजूनही तिच्यावर 22 केसेस चालू आहेत। हिना पांचाळ हिना ही दक्षिणात्य सिनेसृष्टीत जास्त लोकप्रिय असली तरी बिग बॉस मराठीमुळे ती महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचली होती। ॲटम डान्सर म्हणून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे। 2021 मध्ये एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला। या पार्टीत अंमली पदार्थ बाळगल्यामुळे हिना पांचाळ हिला अटक करण्यात आली होती। मंदार कुलकर्णी राधा प्रेम रंगी रंगली, आम्ही दोघं राजा राणी यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला मराठी अभिनेता मंदार कुलकर्णी यालाही पोलीस अटक झाली होती। एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। 2019 साली फोटोशूट दरम्यान मंदारने बिकनी फोटोशूट करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता। मिलिंद दास्ताने तुझ्या जीव रंगलामध्ये राणादादाचे वडील साकारणारे मिलिंद दास्ताने यांनाही पोलीस अटक झाली होती। पुणे शहरातील PNG ब्रदर्स या नामांकित ज्वेलर्समधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्याच्या आरोपाखाली अभिनेता मिलिंद दास्ताने यांना अटक झाली होती। त्यांच्यावर 25 लाख बुडवल्याचा आरोप करण्यात आला होता। वारंवार मागणी करूनही दास्ताने बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने PNG ब्रदर्सने त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। सोनाली बेंद्रे 90च्या दशकात अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने हिंदी सिनेसृष्टी गाजवली होती। अभिनेत्री सोनाली बेंद्रेला ती केवळ 22 वर्षाची असताना अटक झाली होती। एका फोटोशूट नंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली। सोनालीने फोटोशूटसाठी लिंबू रंगाचा एक कुर्ता घातला होता। त्या कुर्त्यावर ओम शांती आणि ओम नमः शिवाय असं लिहिलं होतं। त्यामुळे सोनालीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून तिला अटक करण्यात आली होती। पण नंतर जामिनावर तिची सुटका करण्यात आली। अनिकेत विश्वासराव अनिकेतने 2018 साली अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी लग्न करत संसार थाटला होता। पण अवघ्या 2च वर्षात घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले। स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियावर हिंसाचार आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले होते। तिने पोलिसात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं। अनिकेतच्या पत्नीने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपही केले होते।
नंतर न्यायालयीन लढाई लढून अनिकेतने स्वतःला निर्दोष ठरवले. तर हे होते मराठी कलाकार ज्यांना काही कारणास्तव अटक झाली होती. या लिस्टमध्ये कोणते नाव नमूद करायचे राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.